या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। देशातील अनेक राज्यातील तुरुंगांमध्ये कैद्यांसोबत जातीच्या आधारावर भेदभाव केला जातो अशी याचिका एका पत्रकाराकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी सुरू आहे। न्यायालयात याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना वकील दिशा वाडेकर म्हणाल्या की आम्ही न्यायालयासमोर 3 बाबी ठेवतो आहेत। यातील पहिली म्हणजे जेल मॅन्युअल मध्येच भेदभावाच्या तरतुदी आहेत। तुरुंगात जातीच्या आधारावर कामाची वाटणी केली जाते। याशिवाय अनुसूचित जमातीच्या कैद्यांच्या संदर्भात भेदभाव तरतुदी आहेत। मॅन्युअल मधील तरतुदीही पुरेशा नाहीत। दुसरी बाब भेदभाव करण्याच्या पद्धतींचा आहे। आम्ही तुरुंगात बंद असलेल्या लोकांच्या संदर्भातील पुरावेही दिले आहेत। याचिकाकर्त्यांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील S मुरलीधर म्हणाले, याबाबत सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये सर्व राज्यांना सल्ला जारी केला होता, मात्र त्यात सगळ्याच बाबींचा समावेश नव्हता। सुनावणीच्या वेळी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने हजर असलेल्या वकिलांनी न्यायालयाने आमचा जबाब पाहावा अशी विनंती न्यायाधीशांनी केली। राज्यातील तुरुंगात जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जात नसून मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या आधारावर कामे दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला। उत्तर प्रदेश सरकारकडून दाखल करण्यात आलेला जबाब वाचायला सुरुवात केल्यावर न्यायाधीशच थांबले आणि मी आता हा भाग वाचणार नाही असं त्यांनी नमूद केलं। काय आहे हे प्रकरण? द वायर नावाच्या पोर्टलनं भारतातील तुरुंगात जातींच्या आधारावर असलेली दुही आणि श्रम कायद्यांच्या संदर्भात एक बातमी दिली होती। यानंतर त्याच विषयावर द वायरच्या पत्रकार सुकन्या शांता यांच्याकडून एक याचिका दाखल करण्यात आली होती। जानेवारी 2024 महिन्यात सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली होती आणि त्यानंतर 11 राज्य, केंद्रीय गृह मंत्रालय आणि वेल्लोर येथील तुरुंग प्रशासनालाही नोटीस पाठवून 4 आठवड्यात त्याचं उत्तर मागितले होते। भारतात दरवर्षी 5 लाख लोकांना तुरुंगात टाकलं जातं, जे खऱ्या अर्थानं पीडित आहेत, म्हणजे कनिष्ठ जातींचे, आदिवासी, महिला आणि मुलं आणि तृतीयपंथी यांना क्वचितच न्यायाची वागणूक मिळते। छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी खूप लोकांना तुरुंगात टाकलं जातं। त्यांची बाजू भक्कम नसल्यामुळे प्रदीर्घ काळ ते तुरुंगात खितपत पडून असतात। समाजातही कधी या विषयावर चर्चा होत नाही। वायरनं तुरुंगातील आतली परिस्थिती, आरोग्य सुविधा, कायदेशीर मदत आदींच्या त्रुटीबद्दलही माहिती दिली होती। दरम्यान याच वर्षाच्या फेब्रुवारी 2024 महिन्यात गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना निर्देश देण्यात आले होते। कोणत्याही कैद्याला जातीच्या आधारावर काम दिलं जाणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव तुरुंगात होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यात करण्यात आली होती। भारतीय संविधानाला छेद देणाऱ्या काही बाबी जेल मॅन्युअल मध्ये असल्याचे आमच्या निदर्शनास आले असल्याचंही गृह मंत्रालयानं म्हटलं होते। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।